या सगळ्याविषयी खरं तर बोलण्याकरता सुधाकर चतुर्वेदी यांचे वकील सचिन कांडसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार सचिनजी, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्यावर? मॅडम, आजची पहिली प्रतिक्रिया हे आहे की सत्याचा विजय झाला. सर्वांचं निर्दोष मुक्तता आज माननीय स्पेशल न्यायालयाने केलेली आहे. स्पेशल न्यायालयाने आज सर्वांना सोडून दिलेलं आहे. निर्दोष मुक्तता केलेली आहे पुराव्याअभावी. अगदी, पण ती 17 वर्ष ही कशी होती? 17 वर्षात अनेक खटले, अनेक साक्षीदारांच्या नोंदी, मध्यंतरीच्या काळात 34 फितोरी, अनेक माध्यमातून खरं तर या सगळ्याची सुनावणी झालेली होती. अगदीच अगदीच या केसेसमध्ये सर्वांना खूप खडतर प्रवास करावा लागला. जो 17 वर्षाचा काळ होता तो काही छोटा काळ नव्हता. प्रत्येकाला विविध प्रॉब्लेम मधून प्रॉब्लेम फेस करावे लागले आणि त्याच्यातून ते खडतर मार्ग काढत 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 आत्ताच्या या स्टेजला पोहोचून त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे. अगदी, सुधाकर चतुर्वेदी यांच्याविषयी सुद्धा कोर्टानं निरीक्षण नोंदवत असताना आज नेमकं काय स्पष्ट केलेलं आहे? आज कोर्टाने सुधाकर चतुर्वेदींना निर्दोष मुक्तता करत असताना कोर्टाने जी RDX त्यांच्या घरातून जे मिळालं, देवळालीला त्यांचं जे घर होतं, ज्यांची ती थिअरी होती की त्यांच्या घरात RDX चे स्ट्रेसेस मिळाले, ती थिअरी कोर्टाने खोडून काढलेली आहे की कशा पद्धतीचा ATS ने तपास केला, कशा पद्धतीचा तपास NIA ने केला आणि NIA ने जेव्हा चार्जशीट फाईल केलेली त्याच्यामध्ये त्यांनी ATS च्या तपासावरती ताशेरे ओढले होते. आज पुन्हा माननीय न्यायालयाने सुद्धा त्या तपासावरती ताशेरे ओढलेले आहेत. अगदी, शस्त्र सापडल्याचा खरं तर ATSनं दावा केलेला होता, त्यावर सुद्धा कोर्टानं ताशेरे ओढल्याचं पाहायला मिळत आहे. सचिनजी, बिलकुल बिलकुल त्याच्यामध्ये त्यांची थिअरी चुकीची होती. कारण ज्यावेळी ATS म्हटलं की तिकडे बाईक पार्क होती. आज कोर्टाने ते बाईक जी आहे ती साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, ज्या आरोपी नंबर 1 यांना गोवण्यात आलं होतं, त्यांची नाही हे किंवा त्यांची आहे हे प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकलं नाही. हा महत्वपूर्ण पॉइंट आज माननीय न्यायालयाने आज तिकडे सांगितलेला आहे. अगदी सचिनजी, खूप खूप धन्यवाद. आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. हे होते अर्थातच सुधाकर चतुर्वेदी यांचे वकील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.